पोलीस भरती 2026 ची तुम्ही तयारी करत आहात. ग्राउंड तुमचं व्यवस्थित गेलं असेल अशी आशा आहे. परंतु ग्राउंड जर तुम्ही क्वालिफाय झाले तर तुम्हाला रिझल्ट काढणं खूप महत्त्वाचं आहे. कारण लेखी परीक्षा आहे आणि लेखी परीक्षा 100 मार्काची आहे. त्यामध्ये 25 मार्काचं गणित येते आणि 25 मार्काची बुद्धिमत्ता येते. परंतु 2026 मध्ये जर पॅटर्नचा विचार केला तर गणित आणि बुद्धिमत्तेचा प्रमाण कमी जास्त असू शकते. परंतु आपल्याला इथं एकही प्रश्न मिस नाही करायचा आहे. कारण तुम्हाला जर अंगावर वर्दी पाहिजे असेल तर अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे PYQ क्वेश्चन सोडवणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही PYQ क्वेश्चन नाही सोडवले विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला पॅटर्नच कळणार नाही. पॅटर्न आता चेंज होत चालला आहे. 2024 मध्ये काय पॅटर्न होता हा समजणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आपण PYQ क्वेश्चन घेऊन आलेला खूप महत्त्वाचे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त 2 सेकंदात सोडवता येते. परंतु बरेचशा विद्यार्थ्यांनी मागच्या वेळेस गलती केली. ती गलती तुमच्या हाताने नाही झाली पाहिजे. म्हणून आपण डेली लेक्चर घेत आहोत. रोज सायंकाळी 7 वाजता आपण अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे PYQ अपलोड करणार आहोत. खूप महत्त्वाचे प्रश्न असतील. न्यू ट्रिक्सनुसार आपण हे संपूर्ण उदाहरणं सोडवणार आहोत आणि अतिशय कमी वेळात म्हणजेच 2 सेकंदातच या प्रश्नाला कशा पद्धतीने टॅकल करायचं याची माहिती याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहोत डेली. ओके, डेली तुम्ही हा 7 वाजता पाहू शकता. डेली यायचं संध्याकाळी 7 वाजता क्लिक करायचा व्हिडिओ बघून आणि संपूर्ण व्हिडिओ बघायचा. कारण तुम्हाला एक जीतच्या दिशेकडे घेऊन जाणारे हे व्हिडिओ आणि हे प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो. भाग पहिलाच आहे. जर तुम्हाला पोलीस भरतीची तयारी करायची आहे तर ॲप डाउनलोड करायची आहे. ॲप डाउनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जा. ॲम्बिशन अकॅडमी पुसद सर्च करा. तिथून गुगल प्ले स्टोअरवरून तुम्हाला आपला लोगो दिसेल. लोगो दिसता क्षणी आपली बॅच ॲप्लिकेशनची आहे ती तुम्हाला डाउनलोड करायची आहे आणि जी बॅच घ्यायची ती बॅच घ्या. कारण फास्ट ट्रॅक बॅच आपण चालू केलेली आहे. जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी खास फास्ट ट्रॅक बॅच घेऊन आलेलो आहोत आपण. आपल्या ॲप्लिकेशनमध्ये किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधूनही तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, मी गौरव जयस्वाल ॲम्बिशन अकॅडमी पुसदचा संचालक सहर्ष स्वागत करतो तुमच्या या आजच्या प्रवासामध्ये. चला तर मग वेळ न वाया घालवता चालू करूया आपल्या सेशनला. पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो. 250 रुपये किमतीची वस्तू 300 रुपयाला विकली, यात किती टक्के फायदा झाला अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन तुमच्या समोर आहे. तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये फेकून मारा, फास्ट मारा. ओके, परंतु ज्या विद्यार्थ्यांना हे प्रश्न सोडवता येत नाही, नवीन आहेत, फिजिकल क्वालिफाय झालेले आहेत आणि अशा विद्यार्थ्यांसाठी मी तुम्हाला पहिले सूत्र सांगतो, नंतर शॉर्ट ट्रिकही सांगतो कशा पद्धतीने सोडवायचं आहे. बघा, इथं आपल्याला नफ्या तोट्यावर 2 ते 3 प्रश्न नेहमी पाहायला मिळालेले आहेत. म्हणून नफ्या तोट्याचं सूत्र समजणं खूप महत्त्वाचं आहे. एकच सूत्र संपूर्ण नफा तोटा टॉपिक एकदम खल्लास होऊन जाईल. तर मी तुम्हाला एकच सूत्र सांगतो. बघा इथं काय राहील तर खरेदी किंमत भागीला 100, भागीला नेहमी घ्यायचे 100 बरोबर विक्री किंमत छेदात राहील शेकडा नफा किंवा तोटा. ओके, पहिला प्रश्न नफ्या तोट्यावर विचारलेला आहे म्हणून खूप महत्वाचा आहे. कारण 2 ते 3 प्रश्न विचारतात. आता बघा, या 3 घटकापैकी कोणताही एक घटक तुम्हाला काढायला लावतील. खरेदी किंमत काढायला लावतील, विक्री किंमत काढायला लावतील किंवा शेकडा नफा किंवा तोटा काढायला लावतील. म्हणजे या 3-4 घटकापैकी कोणताही एक घटक काढायचा तर तिरपा गुणाकारच करायचा. कशा पद्धतीने करणार बघा, इथं खरेदी किंमत दिलेली आहे 250 रुपये. समजून घ्या, पहिले मी शॉर्ट सांगतो, पहिले थोडंसं कन्सेप्ट सांगतो. 250 रुपये त्याच्या छेदात राहील नेहमी 100 बरोबर विक्री किंमत दिलेली आहे इथं 300 रुपये. तर शेकडा नफा किंवा तोटा किती इथं क्वेश्चन मार्क घ्यायचा. जी वस्तू नाही दिली ती आपल्याला, जे घटक नाही दिला ते काय करायचं आपल्याला तिथं क्वेश्चन मार्क घ्यायचा, तिरपा गुणाकार करायचा. म्हणजेच बघा 100 गुणिला 300 अंशात जातील, छेदात राहतील 250. ओके, आता याला भाग द्यायचा आहे. कशा पद्धतीनं भाग देणार बघा, तर 0 कट 25 1 25 25 चौक 100 30 गुणिला 4 उरलेले आहेत. 30 गुणिला 4 30 चौक होतात 120. आता बघा, हे 120% ऑप्शनमध्ये जर दिसले तर नाही आहे, 120% नाही. बघा 100 पेक्षा कितीने जास्त आहे,
120 मधून 100 जर वजा केले आपण तर 20% जास्त आहे, म्हणजे 20% जास्त असल्यामुळे काय झाला, 20% फायदा झाला. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 100 पेक्षा कमी झाला तर तोटा होत असतो, 100 पेक्षा जास्त झाला तर नफा होत असतो. हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवतो. आता जर तुम्हाला हा सूत्र कव्हर झाला, पाठ झाला असेल तर ही स्टेप तुम्हाला निग्लेक्ट करायची आहे. जर तुम्हाला असं विचारलं शेकडा नफा किंवा तोटा किंवा खरेदी किंमत काढायची तर विक्री गुणीला 100 करा, दिलेला घटक छेदात मांडा. डायरेक्टली आपल्या प्रश्नाचं उत्तर सहज सोडवता येते. बघा प्रश्न क्रमांक दुसरा तुमच्या स्क्रीनवर आहे. एका गावाची लोकसंख्या प्रत्येक वर्षी 10% वाढते. किती टक्क्यांनी वाढते, इथं 10% वाढते. मग या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं बघा. जर त्या गावाची लोकसंख्या वर्ष 2000 मध्ये 8000 असेल किंवा होती तर 2000 या वर्षी किती असेल. इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे. याही प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाका पटकन. विद्यार्थी मित्रांनो प्रश्न सोडवत जा. PYQ सोडवणं खूप महत्वाचं आहे. बघा एक शॉर्टकट ट्रिक सांगतो, कसाही प्रश्न विचारला तरी सोडवता येते. लोकसंख्येवर वारंवार प्रश्न विचारलेले असतात. बघा कशा पद्धतीने काढणार. तर हे 2000 आणि 2002 मधला फरक कितीचा आहे, 2 वर्षाचा फरक आहे. किती वर्ष, 2 वर्षाचा फरक आहे. म्हणून आपल्याला किती टक्क्यांनी वाढा लागली, 10%. 100 वर 10 किती वेळेस वाढा लागली तर 2 वेळेस. 100 वर 10 2 वेळेस. ओके. आता बघा इथं लोकसंख्या दिलेली आहे, नवीन काढायला सांगितली किंवा जुनी काढायला सांगितली तर सहज इथं बघा, इथं नवीन राहील, नवीन म्हणजे फ्युचर. ओके. छेदात काय राहील, इथं छेदात राहील जुनी लोकसंख्या. जुनी लोकसंख्या जर काढायला लावली की 2000 मध्ये किती होती तर इथं जुनी मांडायची आहे. आता मांडत असताना आपल्याला दिली कोणती आहे, दिली कोणती बघा, इथं 2000 ची दिलेली आहे म्हणजे जुनी दिलेली आहे, हे 8000. आता आपल्याला नवीन काढायची आहे तर इथं क्वेश्चन मार्क, काहीच नाही. तिरपा गुणाकारानुसार बाकी काही नाही गणितामध्ये. तुम्हाला तिरपा गुणाकार जमला तर सहज सोडवता येते. म्हणजे बघा इथं मी 110 गुणीला 110 गुणीला 8000 करतो. ओके. तुम्ही काय करायचं, छेदात 100 गुणीला 100 घ्यायचं, कारण क्वेश्चन मार्क सोबत संख्या जी आहे ती छेदात जात असते नेहमी. आता इथं भाग द्या, 2 शून्य कट करतो, हे 2 शून्य इथं कट करतो, हा 0 कट करतो, हा 0 कट करतो, हा 1 शून्य कट करतो, हा 1 शून्य कट करतो. बघा इथं काय झालेलं आहे तर छेदात काहीच नाही उरलं. 1 गुणीला 1 म्हणजे 1च उरते. छेदात 1 उरलं तर काही टेन्शन घ्यायचं नाही. आता बघा काय करायचं आहे तर आपण काय करणार आहोत, 110 गुणीला 11 गुणीला 8 राहिलेले आहे, म्हणजे 11 8 88 करून घेतो मी. इकडं समजून घ्यायचा गुणाकार कसा करतो. 11 8 88 केले मी. 88 गुणीला 110, 88 गुणीला 110, हे 11 8 88 घेतले आणि 110 घेतले. काय करणार बघा, शून्याशी शून्य. आता 11चा पाडा सर्वांना येतो, कोणाला येत नाही आहे का कोणी असं नाही. तर 11 8 88 8 हातच्या आले 8. ओके. जिथंही 80 शेवटी दिसले तुम्हाला त्या प्रश्नाला क्लिक करून टाका. आपल्या प्रश्नाचं उत्तर बघा, पूर्ण गुणाकार नाही करायचा, कधी कधी प्रेझेन्स ऑफ माइंड मांडायचा आपल्याला. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल, परंतु पूर्ण गुणाकार करून दाखवतो. 11 8 88 8 हातच्या आले 8, 11 8 88 8 96 होतात, म्हणजेच 9680 हे काय असेल 2002 या वर्षी लोकसंख्या असेल. एकदम सिंपल भाषेत सांगायला लागलो मी तुम्हाला. जर तुम्हाला नवीनही काढायला लावली तरी तिरपा गुणाकार करा, जुनीही काढायला लावली तरी तिरपा गुणाकार करा. 2 वर्ष असेल तर 2 वेळेस घ्या, 3 वर्ष असेल तर 3 वेळेस घ्या, 4 वर्ष असेल तर 4 वेळेस घ्या. काही नाही, 2 वर्षाच्या वरी तुम्हाला विचारत नाही पोलीस भरतीमध्ये. मग समोरच्या प्रश्नाकडे जाऊ. या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 3 तुमच्या स्क्रीनवर आहे. काय म्हटलेलं आहे, राजाचा पगार दरवर्षी 5% वाढतो. सेम प्रश्न आहे. जर राजाचा पगार 2012 मध्ये 20,000 आहे तर 2014 मध्ये किती आहे, दरवर्षी किती टक्क्याने वाढा लागला. आता तर 100% तुम्हाला सोडवता येते. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं जर सोडवता येत असेल. विद्यार्थी मित्रांनो कशा पद्धतीने सोडवणार बघा, सेम पद्धत आहे. 105% वाढते म्हटल्यावर किती घेणार आपण, 105. आणि 2014 मध्ये म्हणजे 2012 ते 2014चा फरक 2 वर्षाचा आहे, म्हणजे पुढची काढायची मी तुम्हाला स्टेप सांगितली. आता आपण डायरेक्ट काय करू, गुणाकारातच घेऊ त्याला. ओके. आता शॉर्ट सांगतो तुम्हाला, कोणती पद्धत सांगतो, शॉर्ट, कारण आपण आता शॉर्ट मध्येच पाहणार. समजलं, एकदा कन्सेप्ट कळाली तर शॉर्ट सहज सोडवता येते.
आता बघा मी काय करतो इथं, बघा काय म्हटलेलं आहे, 5% वाढते. किती वेळेस वाढायला लागली, 2 वर्षाचा फरक आहे म्हणून 100 वर 5 वाढले, 100 वर 5 वाढले, 105. ओके, आता काय करणार, दोन फ्युचरचा काढायचा आहे म्हटल्यावर आपण हे डायरेक्ट ही खालची संख्या जी आहे ना गुणाकारात वरी मांडून टाकायची. म्हणजे किती होती, 20,000. आता भाग देऊन टाका, सरळ सरळ सिंपल गोष्ट. आपण हे इथं जुनी लिहित होतो ना, त्याला वरी लिहून टाकायचं बस. हे 2 शून्य कट करतो, हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट. आता आपण काय करणार, 105 गुणिला 105, 105 गुणिला 105 म्हणजे 105चा वर्ग काढणं खूप महत्वाचं आहे. मग लक्ष द्या, 105चा वर्ग कसा काढतो मी, किती फास्ट काढतो. 5चा वर्ग लिहायचा 25. ओके, याच्या समोरची संख्या 11, 11 गुणिला 10 110 होतात. हे याचा गुणाकार आला, हे काय आला, याचा गुणाकार आला. म्हणजेच आता आपल्याला त्याला 2 ने गुणायचं आहे. म्हणजे 11 0 25 ला आपण कितीने गुणणार, 2 ने गुणा, 2 ने गुणा बरं आता, कारण गुणाकार 2 राहिलेला आहे. हे या पद्धतीने आपण हे केलेलं आहे गुणाकार. ओके, चलो वर्ग काढला पटापटा. आता 5 दोन्ही 10 0, हातच्याला 1, 2 दोन्ही 4 आणि 1 5, शेवटी 50 कुठं आहे चेक करा. आपल्या प्रश्नाचं उत्तर काढा, पूर्ण गुणाकार करायचं काम नाही. अशा पद्धतीने आपला प्रेझेन्स ऑफ माइंड लावून तुम्हाला उत्तर सोडवायचं आहे. तरी आपण पूर्ण गुणाकार करून पाहू. 2 0 0, 2 1 2 1 2, 22 0 50 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने याही प्रश्नाला सोडवता आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आय होप की तुम्हाला ही ट्रिक आवडली असतील. तर लवकरात लवकर लाईक करून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण खूप महत्त्वाचे PYQ आपण घेऊन येणार आहोत. आणि महत्त्वाची गोष्ट, ज्या बॅचचा मी उल्लेख करत होतो ती बॅच बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन फास्ट ट्रॅक बॅच, पोलीस भरतीची ऑनलाईन फास्ट ट्रॅक बॅच. 2025-26 ची तुम्ही तयारी करायला लागले. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचच्या शोधात आहात. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपल्या जवळ अवेलेबल आहे. शॉर्ट आणि सिंपल ट्रिक्सनुसार आपण संपूर्ण ही बॅच पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ही बॅच घ्यायची असेल तर ऍप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल. बॅचची फी फक्त किती आहे, 499 रुपये. ही ऑफरमध्ये बॅच आहे. विद्यार्थी मित्रांनो, बॅच घेत असताना कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत असेल तर ह्या नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड करायची असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जायचं, तिथं लिंक दिलेली असेल, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं, तिथून लिंक दिली असेल, किंवा गुगल प्ले स्टोरवर जाऊन अँबिशन अकॅडमी पुसत सर्च करा, तिथून ऍप्लिकेशन डाउनलोड करा. काही प्रॉब्लेम आल्यास या नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा आहे. समोर जाऊया विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4 तुमच्या स्क्रीनवर आहे. पुढीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही. मूळ संख्या नाही, मूळ संख्या आपल्याला माहीत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर कोणीही सांगते, लहान लेकरू सुद्धा सांगते. असे प्रश्न विचारलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी विद्यार्थी मित्रांनो. कारण एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही, म्हणून ही संख्या जी आहे ऑप्शन क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बाकी सगळ्या मूळ आहे. मूळ संख्या म्हणजे काय, एकने आणि त्याच संख्येने भाग जाणारी संख्या मूळ संख्या असते. जसे की 13ला बघा, 13ला 1ने भाग जातो आणि 13नेच भाग जातो, दुसऱ्या संख्येला भाग जात नाही. बघा 11ला 1नेच भाग जातो आणि 11नेच भाग जातो. 17ला बघा, 17ला 1नेच भाग जातो आणि 17नेच भाग जातो. म्हणून हे सगळ्या संख्या मूळ संख्या आहे. बाकी सगळ्या संख्या काय, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय, ऑप्शन क्रमांक डी. समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा वयवारीचा प्रश्न आहे. ए आणि बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे. 5 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:3 होईल. तर ए चे 3 वर्षापूर्वीचे वय किती, 3 वर्षापूर्वीचे असो, 10 वर्षापूर्वीचे असो, 100 वर्षापूर्वीचे असो, 100 वर्षानंतरचे असो, कशाही प्रश्नाला सोडवण्यासाठी तुम्हाला फक्त एक स्टेप महत्वाची आहे. बघा ए आणि बी हे 2 व्यक्ती दिलेले आहेत आपल्याला. आता इथं नाव बी दिले तरी घाबरायचं नाही. मग काय म्हटलं, त्यांचं आजच्या वयाचे गुणोत्तर, आजचे वय हे लिहायचं काम नाही. आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे, तर आजच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे. किती वर्षानंतर, तर इथं 5 वर्षानंतर. 5 करायचे, इथे लिहायचे, गुणाकार करायचा, छेदात रेष मारून घ्यायची. ओके, काय केलं बघा, ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 असून 5 वर्षानंतर किती होईल, किती होणार आहे इथं 5 वर्षानंतर, 5 वर्षानंतर हे लिहायचं काम नाही, फक्त समजण्यासाठी लिहित आहे. किती होणार आहे, 4:2 होणार आहे. काय करणार विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण या 4 मधून 2 काढून किती राहिले, इथं आडवा फरक इथं लिहायचा. हे आडवा फरक इथं लिहिला. आता इथून तिरपा गुणाकार करा, इकडून 3 दोन्ही 6, इकडं 4 दोन्ही 8. याच्यातला फरक कितीचा आहे, 2चा आहे. या 2 याला भागा,
तर उरले किती? फक्त आपल्याजवळ 5 उरलेले आहे. कोणाचं वय काढायला सांगितलं? एचं 3 वर्षापूर्वीचं वय. मग एचं गुणोत्तर किती आहे? आजचं गुणोत्तर, तर आजचं गुणोत्तर एचे आजचे गुणोत्तर आहे 3. 3 गुणिला 5, हे जे 5 आहे इकडे आले, हे 3 गुणोत्तर आहे. 5 त्रिक 15, 15 हे ते आजचं वय झालं. हे कधी झालं? आज. तर पूर्वीचं वय म्हटल्यावर 3 मायनस करा याच्यातून, तर किती येईल? 12 येणार. 12 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. एकदम सिंपल पद्धतीनं ह्या प्रश्नाला सोडवता येते विद्यार्थी मित्रांनो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वयवारीच्या उदाहरणामध्ये फॉल्ट येते, पण आपण सहज सोडवू शकतो. बघा काय म्हटलेला 6वा प्रश्न. जनीचे वय शिवाच्या वयापेक्षा 7 वर्षांनी अधिक आहे. शिवाचे वय रेवतीच्या वयाच्या निमपट आहे. रेवतीचे वय 30 वर्ष आहे, तर जनीचे वय किती? अरे वा, या प्रश्नामध्ये तुलना हा प्रश्न आहे. तुलनावर या प्रश्नाचं मध्ये विचारलेला आहे, म्हणजे तुलना या टॉपिकवर प्रश्न आहे. कसं सोडवणार? सर्वप्रथम नाव लिहून घ्या. जनी. बघा, जनी, शिवा, त्यानंतर कोण आहे? जनी, शिवा, रेवती. रेवती हे 3 घटक आहेत आपल्याजवळ दिले. ओके, काय म्हटलेलं आहे? कोणाचं वय दिलेलं आहे? वय दिलेलं आहे रेवतीचे वय 30 वर्ष. रेवतीचे वय 30 वर्ष आहे. मग काय म्हटलेलं आहे? रेवतीचं इथं आता हे रेवतीचं वय दिलेलं आहे 30 वर्ष. मग मला एक सांगा, रेवती आणि शिवाचं कनेक्शन दिलेलं आहे इथं. शिवाचे वय रेवतीच्या निमपट आहे. निमपट म्हटल्यावर ही 30 वर्षाची, ह्याचा निमपट किती? 15 वर्ष. आता काय म्हटलेलं आहे? जनीचे वय शिवाच्या वयापेक्षा 7 वर्षात आहे. शिवाचे वय जर 15 असेल, त्याच्यामध्ये 7 वर्ष टाका. 15 आणि 7 किती होतात? 22. सिंपल गोष्ट, काही करायचं काम नाही. 22 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीनं सोडवलेलं आहे. समजलं असेल. आय होप. कोणाचंही वय तुम्हाला प्रश्नाचं उत्तर काढता येते. समोर 7वा प्रश्न काय आहे? हरीश व त्यांच्या वडिलांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर 1:6 होते. त्यांच्या 5 वर्षानंतरच्या वयाचे गुणोत्तर 2:7 होते. तर हरीशचे आजचे वय किती? कितीही अवघड प्रश्न असला विद्यार्थी मित्रांनो वयवारीचा, तरीही तुम्ही सहज सोडू शकता. बघा, सिंपल एका ट्रिकनुसार काय म्हटलेलं आहे? हरीश, हरीश, त्याच्यानंतर कोण आहे? वडील. ओके, काय म्हटलेलं आहे? तर 5 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर, 5 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी. आता हे पूर्वी दिलेलं आहे, मग आज आणि 5 वर्षानंतर असेल. 5 वर्षानंतर. तर बघा काय म्हटलेलं आहे, या प्रश्नाचं उत्तर सहज सोडवता येते, काही अवघड नाही आहे. या पद्धतीनं मानून घेतलं. हरीश दिलेला आहे, वडील दिलेला आहे, 5 वर्षापूर्वीचे, आजचे आणि 5 वर्षानंतरचे वय. काय म्हटलेलं आहे? 5 वर्षापूर्वीचे गुणोत्तर 1:6 होते. ओके, 5 वर्षानंतर 5 आणि 5, हे बघा, हे 5 आणि हे 5 टोटल इथं आपण 10 घ्यायचे, गुणाकाराचं चिन्ह द्यायचं, अशी रेष मारून द्यायची, म्हणजे छेद घ्यायचा. आता किती होणार आहे? 2:7 होईल. याचा आडवा फरक, याचा आडवा फरक घेत असतो. 7 मधून 2 गेले, 5 राहिले. हे आडवा फरक काय लिहिलेला? आडवा फरक. आता तिरपा गुणाकार करायचा या पद्धतीने, इकडे इकडं. 7 × 1 = 7, 6 × 2 = 12, 12 मधून 7 गेले, किती राहिले? याच्यातला फरक कितीचा आहे? तर याच्यातला फरक 5चा आहे. हे 5 कटले, उरले किती? 10. 10 हे जे आहे 1ची किंमत राहते विद्यार्थी मित्रांनो. आता काय म्हटलेलं आहे? तर हरीशचे आजचे वय किती? हरीशचं आजचं गुणोत्तर, हरीशचं आजचं गुणोत्तर आहे किती? 1 आहे. 1 गुणिला 10, 10 × 1 = 10, 10 × 1 = 10. आणि हे 5 वर्षापूर्वीचं गुणोत्तर होतं. मग याच्यामध्ये आणखी 5 टाकले तर किती येते? 15. कारण आजचं गुणोत्तर मिळणार आहे. आजचं गुणोत्तर किती येईल? 15. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवायचं आहे. बघा समोर काय म्हटलेला 8वा प्रश्न. पुढे दिलेल्या अक्षर मालिकेत प्रश्नचिन्हांच्या जागेवर येणारे अक्षर ओळखा. मग प्रश्नचिन्हाच्या जागेवर येणारे अक्षर कोणते हे तुम्हाला एबीसीडी मध्ये लक्षात ठेवायचं आहे. ए चा क्रमांक किती आहे? 1. सी चा क्रमांक 3, याचा क्रमांक 5, याचा क्रमांक 7. म्हणजे हे 2-2च्या फरकाने यायला लागला. मग इथं 9 यायला पाहिजे. 9 नंबरवर राहते आय. आय आपल्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समोर जाऊया. समोर बघा प्रश्न क्रमांक 9. अ, ब व क चे सरासरी वजन 45 किलोग्रॅम आहे. जर अ व ब चे सरासरी वजन 40 किलोग्राम असेल, ब व क चे सरासरी वजन 43 किलोग्राम असेल,
मग ब चे वजन किती? ब चे वजन आपल्याला काढायचे आहे. कशा पद्धतीनं काढणार बघा. सर्वप्रथम अ ब क बघा, अ ब आणि क या तिघाचं वय किती आहे, गुणोत्तर किती आहे? 45. किती जण आहेत? 3 जण. याला गुणाकार करा. 5 त्रिक 15 5 हातच्याला 1 5 त्रिक 4 त्रिक 12 ने 13 135 येणार. ओके. त्यानंतर बघा आता कोणाचं दिलेलं आहे? ब अ आणि ब चे वजन. एक मिनिट. अ व ब चे वजन किती दिलेले आहे? सरासरी वजन 40. किती व्यक्ती आहेत? 2 व्यक्ती आहेत. 40 दोन्ही 80 होतात. त्यानंतर ब व क चे वजन दिलेले, ब व क चे वजन किती दिलेले आहेत? तर 43. 43 गुणिला 2 करा. 43 दोन्ही 86 होतात. आता काय करणार? या दोन याची बेरीज करणार आपण, म्हणजे 80 आणि 86 ची. या 86 पर्यंतची आपण काय करणार? बेरीज करणार. 6 आणि हे 8 आणि 8 16 166. मग 166 मधून 135 वजा करा. सिंपल आपल्या प्रश्नाचं उत्तर निघेल. बघा काय म्हटलेलं आहे? 6तून 5 गेले 1 राहिला. ओके. त्यानंतर 6तून 3 गेले 3 राहिले 0. म्हणजे 31 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ब चं वजन किती असेल? 31 किलोग्राम आपल्या ब चं वजन असेल. अशा पद्धतीनं गुणाकार करून कोणत्याही प्रश्नाला सहज सोडवता येते. अशा पद्धतीनं आपण विद्यार्थी मित्रांनो 9 उदाहरणं पाहिलेले आहे. खूप महत्त्वाची उदाहरणं होते हे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा. डेली 7 वाजता पाहायला विसरू नका आपली PYQ सिरीज. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.